कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज संपूर्ण जिल्ह्यात कृषी विभागाने जिल्हाधिकारी कार्यालय सर्व लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून एक दिवस बळीराजासोबत अशा पद्धतीचा एक आमदार, खासदार आणि मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या पासून ते ग्रामसेवक आणि तलाठ्यापर्यंत सगळेच लोक आज शेतकऱ्यांच्या सभेत शेतात आहेत. मी सुद्धा मसुली या गावात आलोय. मसुलीतल्या प्रसिद्ध असं आजरा घनसाळ ज्याला म्हणतोय, अशा आजरा घनसाळची या ठिकाणी आपण या रोपण कार्यक्रमामध्ये इथं आपण रोपणीसाठी आपण उपस्थित आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकरी कष्ट करतोय आणि त्या शेतकऱ्याच्या कष्टावरती संपूर्ण देशातल्या आम्हा सर्वांनाच शेतकरी हा अन्न, त्यामुळे त्याच्या समवेत आपण सगळ्यांनी वेळ काढणं आणि त्याच्या विकासाचा संकल्प करणं असाच उद्देश आज आपण ठेवलाय. पण या उद्देशामध्ये आज मी आमच्या जिल्ह्यातल्या सर्वच लोकप्रतिनिधींचं आणि सर्व अधिकाऱ्यांचं अभिनंदन करेन. विशेषतः आजच्या कार्यक्रमामध्ये एका बाजूला सर्व शासकीय अधिकारी, सर्व लोकप्रतिनिधी आणि त्यांच्याबरोबर शाळेतली मुलं ती सुद्धा आमच्या समेत उपस्थित आहेत. बऱ्याच वेळा असं होतंय, आता नवीन पिढीमध्ये सुद्धा शेतीचं महत्व, शेतीच्या विषयी असणारं आकर्षण कमी होते की काय, अशा पद्धतीचं चित्र दिसतंय. अशा वेळेला संपूर्ण जिल्ह्यातली आमच्या सर्व शाळेतली मुलं सुद्धा शेतीत आहेत. आजच्या दिवस बळीराजासाठी, एक दिवस बळीराजासाठी ही अभिनव संकल्पना मला असं वाटतं की केवळ एक दिवसापुरती नाही, तर सातत्यानं शेतकऱ्याच्या विकासासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी आणि देशाचा अन्नदाता, जगाचा अन्नदाता असणाऱ्या शेतकऱ्याच्यासाठी आजचा दिवस खूप महत्वपूर्ण आहे. धन्यवाद.